बाभुळगाव येथील स्थानिक भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालयात पदवी प्रथम वर्षाच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करणे व त्यांना महाविद्यालयातील विविध घटक, सोयीसुविधा आणि कार्यपद्धतीचा परिचय करून देण्याच्या अनुषंगाने दीक्षारंभ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व विद्यार्थी कल्याण केंद्राद्वारे दिनांक 18 व 19 ऑगस्ट 2025 ला करण्यात आले। विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशाप्रमाणे विविध सत्रांमध्ये सलग 2 दिवस या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते। दिनांक 18 ऑगस्ट 2025 ला या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर हेमंत बारटकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्राध्यापक सादिक शेख, प्रताप कनिष्ठ महाविद्यालय बाभुळगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। दिनांक 18 ऑगस्ट 2025 च्या पहिल्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध शाखा, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा परिचय करून देण्यात आला। दुसऱ्या सत्रात नवप्रवेशित विद्यार्थ्यांना प्राध्यापिका डॉक्टर प्रतिभा काळमेघ यांनी महाविद्यालयाची नीतिमूल्ये या विषयावर मार्गदर्शन केले। तिसऱ्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध विभाग, सोयी सुविधा व उपक्रम याविषयी प्राध्यापक डॉक्टर सुधीर त्रिकांडे यांनी सखोल माहिती दिली। तर याच दिवशी अंतिम सत्रामध्ये प्राध्यापक डॉक्टर विकास टोने, प्राध्यापिका प्रीती मोकडकर व प्राध्यापिका तेजस्विनी मातिरे यांनी फन अँड प्ले अंतर्गत विविध खेळांचे आयोजन करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला। दिनांक 19 ऑगस्ट 2025 च्या पहिल्या सत्रामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत पदवी स्तरावर झालेले बदल प्राध्यापिका डॉक्टर प्रतिभा काळमेघ, प्राध्यापक डॉक्टर सुनील ईश्वर व प्राध्यापिका तेजस्विनी मातिरे यांनी अनुक्रमे कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना सविस्तर समजावून सांगितले। यानंतरच्या सत्रात विद्यार्थ्यांनी पदवीच्या प्रथम वर्षालाच आपले ध्येय निश्चित करून ते संपादित करण्याकरिता प्रयत्नशील राहावे याकरिता प्राध्यापक डॉक्टर गजानन माने यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चिती या विषयावर मार्गदर्शन केले। पुढील सत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या एका गटाने महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉक्टर संजय शेनमारे यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाचा आत्ममंचेस ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्राला भेटी दिली। यात विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन ग्रंथालयातील ग्रंथसंपदा, ग्रंथालयीन सेवा सुविधा, ई-रिसोर्सेस, ई-सेवा सुविधाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। तर दुसऱ्या गटाने प्राध्यापक डॉक्टर विकास टोने यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील जिमखान्याला भेट देऊन जिमखान्याबद्दल माहिती जाणून घेतली। दीक्षारंभ समारंभाचे समारोपीय सत्र महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर हेमंत बारटकर यांच्या अध्यक्षतेखाली व महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी कुमारी आरती शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। या प्रसंगी कुमारी कावेरी परडके, आर्यन शेंडे व कुमारी पल्लवी घोडे यांनी महाविद्यालयात आयोजित दीक्षारंभ समारंभाविषयी आपले मनोगत व्यक्त केले। महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी तथा प्रमुख अतिथी कुमारी आरती शेंडे यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। दीक्षारंभ समारंभादरम्यान आयोजित विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन या सत्रात त्यांचा गौरव करण्यात आला। या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयात BA, BCom व BSc भाग 1 चे नवप्रवेशित विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला।